विचाराचा अधिकार नाहीये. देवेंद्रजी, 13 वैभव अमर रहे मा हम दिन 4 रहे न रहे हे घोषवाक्य, हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापना झाली. आणि तो विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही टॅगलाईन घेतली की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. तर पंडित दीनदयाल उपाध्याय किंवा जे संस्थापक अध्यक्ष होते भाजपचे, त्यांना कुठेतरी हा प्रश्न वाटत नाही का की कुठे नेऊन ठेवला भाजप माझा? कारण ज्या पद्धतीनं भाजपचा मागच्या काही वर्षातला प्रवास सुरू आहे, मग अगदी गुंडांपासून ते भ्रष्टाचारापर्यंतचे मोठे मोठे आरोप, कलानीच्या पुत्राबरोबर सुद्धा मांडीला मांडी लावून बसायला तुम्ही कमी केलं नाही. हे कुठून आलं भाजपमध्ये? हे कधी नव्हतं पूर्वी. आता ओमी कलानीचा जो विषय आहे, आमच्या पक्षाचा उमेदवार नाही, त्याला आमचं चिन्ह नाही. आणि मी पुन्हा तुम्हाला सांगतो की आजही जर आमच्या पक्षामध्ये तुम्ही बघितलं तर आमच्या पक्षाला टार्गेट केलं जात आहे. आजही चांगले लोक आमच्याच पक्षामध्ये आहे. आजही मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की भ्रष्टाचाराशी लढण्याची प्रवृत्ती ही एकमेव भाजपमध्ये आहे. नाही, जेव्हा तुम्ही म्हणता की इलेक्टिव्ह मेरिटसाठी तुम्ही ही सगळी निवडली, पण इलेक्टिव्ह मेरिटचा युक्तिवाद यासाठी पटत नाही जेव्हा मोदीने जेव्हा लोकसभेची निवडणूक लढली तेव्हा 250च्या जवळपास तुमचे उमेदवार निवडून आले. तिथे लोकांनी बघितलं नाही की हा गुंड आहे का काय. लोकांनी ठरवलं होतं भाजपला मतदान द्यायचं, मतदान दिलं. ते मग गुंडच नव्हते त्यावेळेला, प्रामाणिक लोक मोदीने उभे केले, त्यांना लोकांनी कौल दिला. आता तुम्हाला विश्वास नाही का की आपल्या जोळावर भाजपच्या चिन्हावर म्हणजे गुंड दिल्याशिवाय आपण निर्भीडपणे आपल्या कामावर निवडून आणू शकतो? गुंड लोकांना दिला कुठे? नाशिकमध्ये दिलेले आहेत, पुण्यामध्ये दिलेले आहेत. मी तेच तुम्हाला सांगतो. माझे गुंड त्याला तुम्ही नाही, term नाही, वापरता.